तुम्हाला एक म्हण माहिती आहे की जे पेराल तेच उगवल. तुम्ही ही गोष्ट मनावर घेत नाही बरं का. आता इकडे लक्ष द्या, इथं बाजरी पेरलेली आहे. आता ही बाजरी पेरताना त्यांनी जे दाणे टाकले होते, बी टाकले होते, ते एकदम चांगल्या पद्धतीचे होते. पण पेरताना जे जर स्वस्तातली किंवा एकदम भोंगा लागलेली जर बाजरी पेरली असती तर नीट आली नसती किंवा ते पीक आलंच नसतं की किंवा त्याला कोंब आला नसता. तसंच आपल्या पण यशाचं तसं असतं की तुम्ही तुमचं कष्ट किती इमानदारीने करताय त्याच्यावरती तुमचं कर्म पण अवलंबून असतं. तुम्ही कोणत्या कर्माने करताय, कोणत्या भावाने करताय, तुम्ही जे कष्ट करताय ते इमानदारीच आहे का. तुम्हाला जे शेवटला फळ मिळणार आहे तुम्हाला त्याच कर्माने मिळणार आहे. आणि तुम्ही जेवढे ताकद लावले तेवढे इफर्ट लावले, तुम्ही जर टाइमपास केला असेल तर मिळणारं फळही टाइमपास मिळणार आहे. समजलं का. कोणती गोष्ट करणारी पूर्ण 100% करा, जेणेकरून त्याचं मिळणारं फळही आपल्याला 100% मिळेल. आणि याच्यामध्ये कर्म खूप महत्वाचं काम करतं. जसं पेराल तसंच उगवल. हो, जय महाराष्ट्र.